विकास आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत ते एका हॉटेलमध्ये गेले। त्या ठिकाणी भाजपचे नेते विनोद तावडे होते आणि त्यांनी आरोप केलेला आहे की पैसे वाटले गेलेत। तुमच्यापर्यंत काय नेमका रिपोर्ट आलेला आहे, काय अहवाल आलेला आहे? नालासोपाऱ्याची जी घटना आहे त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे। जिल्हाधिकारी पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा आणि आमची निवडणूक यंत्रणा ही तिथे परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे। त्या स्पॉटवरती जी घटना घडली त्या तिथे आमची FST म्हणजे फ्लाइंग स्क्वॉड ही पोहोचलेली आहे आणि तिथल्या परिसराची पाहणी आणि तपासणी फ्लाइंग स्क्वॉड मार्फत निवडणूक यंत्रणेतर्फे करण्यात येत आहे। जिल्हाधिकाऱ्यांचं परिस्थितीवरती पूर्ण नियंत्रण आहे। पोलीस यंत्रणेची प्राथमिकता ही लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणे ही असल्यामुळे त्याबरोबरच निवडणुकीच्या संदर्भातले जे कायदे आणि नियम आहेत त्याचं पालन करणे या गोष्टी पोलीस यंत्रणा आणि निवडणूक यंत्रणा डोळ्यात तेल घालून पाहत आहेत। आचारसंहितेच्या नियमानुसार आपला स्वतःचा मतदारसंघ सोडून जिथे आपण मतदार आहोत ते सोडून राजकीय प्रचारासाठी सायलेन्स पिरियडमध्ये दुसऱ्या मतदारसंघात प्रचारासाठी म्हणून कुणालाही जाता येत नाही, कारण प्रचारावरती बंदी असते। आपल्याला कल्पना आहे की मतदान संपण्यापूर्वीचे 48 तास हा प्रचाराचा सायलेन्स पिरियड असतो आणि तो आपल्याकडे 18 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजल्यापासून सुरू झालेला आहे आणि या काळामध्ये दुसऱ्या मतदारसंघात जाऊन प्रचार करणं अपेक्षित नाही, प्रचार होणं अपेक्षित नाही। या संदर्भात जी माहिती